असं भुयार आहे का इकडून जर माणूस गेला तर पलीकडच्या साईडनी बाहेर निघतो. 10 दिवस झोपायचं नाही, बसायचं नाही, उठायचं नाही, सगळा व्यवहार उभ्याने असतो. अहिल्या मातेनं या ठिकाणी हे जे मंदिर आहे याचा जीर्णोद्धार त्यांनीच केलेला आहे. इथून समजा इकडे जर निघलो आपण तरी पलीकडे निघू शकतो किंवा तिथं पाणी जायला घ्यायला सुद्धा जाऊ शकतो. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आदित्य आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये असलेल्या भावी निमगाव या गावात. ज्या गावामध्ये आपल्याला देवीचं एक सुंदर मंदिर पाहायला मिळतं, ज्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. अतिशय प्राचीन आणि पुरातन हे मंदिर असून या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे. तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊयात, या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात. तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की आता आपण अंबडवर निघालो आहोत भावी लिमगाव या ठिकाणी जाण्यासाठी. भावी लिमगाव हे अंबडपासून साधारणतः 94 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे. तर रस्त्यामध्ये आपल्याला पाचोड, पैठण, शेवगाव अशी अनेक गावे लागतात. तर चला मग भेटूयात आपल्या पुढील वाटेमध्ये. पुढे आल्यावर शेवगावकडनं नेवाशाच्या दिशेने जात असताना साधारणतः 11 किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला भातकुड गाव फाटा लागतो. भातकुड गाव फाट्यापासून उजव्या बाजूला जाणारा रोड हा आपल्याला लिमगावच्या दिशेने घेऊन जातो. भातकुडगाव फाट्यापासून साधारणतः 8 ते 9 किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला एक उजव्या बाजूला जाणारा रस्ता दिसतो. तो रस्ता आपल्याला भावी निमगाव या गावामध्ये घेऊन जातो. तर मित्रांनो, जसे की आता आपण भावी निमगाव या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. अतिशय सुंदर हे गाव आहे आणि या गावामध्ये आपल्याला अनेक मंदिरे पाहायला मिळतात. तर आपल्याला या ठिकाणाची सविस्तर आणि संपूर्ण माहिती याच गावचे रहिवासी असलेले व भजनी मंडळाचे सदस्य असलेले श्री गणेशजी वाकळे हे देतील. मनोजलम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुगमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय श्रीराम पवनसुत हनुमान जी की जय. श्री क्षेत्र भावी लिमगाव या नगरीमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणाहूनच गावाचं प्रवेशद्वार आहे. हनुमंतरायाचं सुंदर असं भव्य मंदिर आम्ही सर्व गावकऱ्यांनी उभा केलेलं आहे. पूर्वीचं मंदिर खूप छोटं होतं आणि सर्व लोकवर्गणीतून अतिशय सुंदर असं भव्य मारुतीरायाचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात. मूर्ती ही अतिशय सुरेख आणि खूप अशी दैदिप्यमान अशी या ठिकाणी हनुमंतराय यांची सुंदर अशी मूर्ती आहे. आपण या ठिकाणी आता महाराजांचं दर्शन करूया. आणि भगवान शिवांचाच अवतार म्हणजे हनुमंतराय असं रामायणामध्ये त्यांचं कार्य आहे. या ठिकाणी शिवमूर्ती आहे महादेवांची. अतिशय सुंदर असं भव्य मंदिर गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून या ठिकाणी उभं करण्यात आलेले आहे. खूप आकर्षक आणि भव्य असं मंदिर आम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी उभा केलेलं आहे. आणि या ठिकाणी आता जवळच आपण ज्याला म्हणतो गावाचं प्रवेशद्वार म्हणजे अर्थात यस, या ठिकाणाहून आता गावामध्ये प्रवेश आहे. आणि पलीकडेच भव्य दिव्य असं शिवस्मारक ज्याला म्हणतो आपण छत्रपती शिवरायांची भव्य मूर्ती, तीही आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठी बसवलेली आहे. आता आपण त्या मूर्तीचंही या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत. या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो गावाचं प्रवेशद्वार म्हणजे मुख्य दरवाजा म्हणजे यस, या ठिकाणावरून सुस्वागतम. आपण आता भावी लिमगाव क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत आणि जवळच आता स्मारक आहे. अतिशय भव्य दैदिप्यमान अशी घोड्यावरची महाराजांची मूर्ती आम्ही या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी बसवलेली आहे. हेही सर्व लोकवर्गणीतूनच करण्यात आलेलं आहे. अतिशय सुरेख असं मूर्ती आपण पाहतच राहाल अशी मूर्ती ही आमचं म्हणजे गावाच्या मानानं जर म्हटलं तर आम्हाला अभिमान आहे का एवढी मोठी मूर्ती अजूनही जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा पाहायला भेटत नाही. एवढे सुंदर असं स्मारक आम्ही या ठिकाणी उभा केलेलं आहे. आतमध्ये महाराजांच्या स्मारकाजवळ आलेलो आहोत. अतिशय जबरदस्त असा चौथरा या ठिकाणी अगोदर फाउंडेशन करून बनवण्यात आलेला आहे आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येते.
बाकीकडे शिवजयंतीला डीजे वगैरे लावून दुसरे कार्यक्रम ठेवले जातात, पण आमच्याकडे धार्मिक क्षेत्र असल्यामुळं आणि महाराजांचा वारसा असल्यामुळं या ठिकाणी महाराजांच्या पुण्यतिथीला कीर्तनाचा कार्यक्रम आणि गावातून पालखी मिरवणूक जी असते तीही भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये गावातून महाराजांची पालखी मिरवणूक असते आणि त्यानंतर या ठिकाणी सुंदर असा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर पूर्ण गावाला अन्नदान असं नियमित शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये सर्व गावकरी साजरा करतात. तर मित्रांनो, छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी. नमस्कार. आज या ठिकाणी आपण श्री क्षेत्र भावी लिमगाव जगदंबा मातेच्या पवित्र अशा मंदिरामध्ये या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. अतिशय पुरातन असं या ठिकाणी जगदंबा मातेचं हे मंदिर आहे आणि त्याची आता सर्व आख्यायिका मी आपणासाठी या व्हिडिओमधून आपल्यासाठी दाखवण्यात येणार आहे. त्याची सर्व माहिती आपण आतमध्ये जाऊन आता बघणार आहोत. आता आपण आतमध्ये मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि आतमध्ये आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आणि एकंदरीत सर्व माहिती मी आपल्या सर्वांना या मंदिराची सांगणार आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कुलस्वामिनी रेणुका मातेच्या या दरबारामध्ये आपण आज आलेलो आहोत. अतिशय सुंदर पुरातन असं या ठिकाणी रेणुका मातेचं जगदंबेचं मंदिर आहे. श्री क्षेत्र भावी लिमगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पवित्र असं शेवगाव तालुक्यातील हे जगदंबा मातेचं अतिशय पुरातन असं ठिकाण आहे आणि या ठिकाणी जुन्या अशा खूप आख्यायिका आहेत आणि काही नेहमीच्या असलेल्या रूढी परंपरा आहेत त्याही अविरतपणे या ठिकाणी चालू आहेत. या ठिकाणी आता प्रथमतः आपण ही दीपमाळ जी आहे पुरातन अशी या ठिकाणी ही दीपमाळ आहे, तिचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे कलर वगैरे देऊन. अतिशय सुंदर असं दीपमाळेचं या ठिकाणी हे उभा केलेले आहे. त्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी दीप प्रज्वलित केली जाते. त्या ठिकाणी अतिशय पुरातन असं हे ठिकाण जगदंबा मातेचं आहे. हे दिलीप गायकवाड म्हणून या ठिकाणी जगदंबा मातेची पूजा करतात. गोंधळी समाजाचे असून अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी त्यांचं जगदंबेची पूजा वगैरे त्यांच्याकडे असते आणि संबळ वाद्य जे आहे महत्वाचं गोंधळ घालण्यासाठी लागतं जगदंबेचा, तेही आज त्यांच्याकडे आहे. ते आपल्याला थोडस ते वाजवून दाखवणार आहे ते गाणं म्हणून. या ठिकाणी सभा मंडप आहे. तीर्थक्षेत्र विकास निधीमध्ये हे स्थान बसल्यामुळे या ठिकाणी भरघोस असा निधी आला आणि त्याच्यातून खूप मोठं असं सुंदर या ठिकाणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी नवरात्र उत्सव हा कार्यक्रम खूप मोठा होत असतो आणि त्यासाठी या ठिकाणी ही जागा अगदी उपलब्ध झालेली आहे. आता या वर्षी 59 वर्ष आमच्या नवरात्र उत्सवातील सप्ताहाला पूर्ण झालेले आहेत आणि पुढच्या वर्षीचं 60वं वर्ष आहे. म्हणजे 5 तप पूर्ण होत आहेत. एवढा जुना इतिहास या सप्ताहासाठी आहे आणि याचे मुख्य
श्री जाती स्वात्मसुख निवासी वैकुंठवासी श्री क्षेत्र भाविलिमगाव येथे अविरत असणारे म्हणजे सद्गुरू विठ्ठलनाथ महाराज यांनी 1965 साली या ठिकाणी हा सप्ताह सुरू केलेला होता। आणि हे जे भाविलिमगाव नाव जे पडलंय ना, हे त्यांच्याच वारसाने असं म्हटलं तरी चालेल, कारण त्यांचं अखंड या ठिकाणी वास्तव्य होतं आणि सर्व भाविक मंडळी जी आहे त्यांच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं सर्व जणांना या ठिकाणी हरिभजनाचा आणि परमार्थ करण्याची जी आवड आहे ती लागलेली आहे। अतिशय सुंदर असं सर्व गाव त्यांनी घडवलेलं आहे। स्वात्मसुख निवासी वैकुंठवासी विठ्ठलनाथ महाराज त्या अगोदर संत कबीर बाबा होऊन गेले। या ठिकाणी मोठा यज्ञही जगदंबेच्या मंदिरामध्ये पार पडला होता। ज्यावेळेस भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड येथील भगवान बाबा ते सुद्धा या ठिकाणी त्या यज्ञासाठी एक दिवस आले होते। त्यानंतर आपल्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ जर म्हटलं, आपले वारकरी संप्रदायातील पंकज स्वामी महाराज, दांडेकर मामा, जे आपण भजनी मालिका आणि आळंदीची जी आपली वारकरी शिक्षण संस्था आहे त्याचे प्रमुख असे असलेले दांडेकर मामा आणि पंकज स्वामी हे या ठिकाणी या मंदिरामध्ये त्यावेळेस त्या यज्ञासाठी आलेले होते। त्यांचेही या ठिकाणी जगदंबेच्या मंदिरामध्ये येणं झालेलं आहे। असं हे थोर महात्म्यांच्या स्वदस्पर्शाने पुनीत झालेली अशी जगदंबा माता आणि ही क्षेत्र भाविलिमगाव नगरी अतिशय सुंदर असं या ठिकाणी हे जगदंबेचं मोठं मंदिर आहे। या ठिकाणी भक्त निवासही बांधण्यात आलेला आहे। या ठिकाणी आलेल्या वारकरी मंडळी किंवा काही लग्न सोहळा वगैरे जर असला तर तोही सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जातो। या ठिकाणी आता अहिल्या देवी जे आहेत, आमचं असं परम भाग्य आहे की आमचा जो जिल्हा आहे आता त्याचं नाव सुद्धा अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे। तो एक आम्हाला अभिमान झालेला आहे की अहिल्या मातेनं या ठिकाणी हे जे मंदिर आहे याचा जीर्णोद्धार त्यांनीच केलेला आहे। या ठिकाणी पुरातन बारव जी आहे ती पण त्यांनीच बांधलेली आहे। अतिशय सुंदर अशी बारव या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। पूर्वी सर्व अतिशय जुनी अशी अहिल्या मातेने या ठिकाणी ही बारव बांधलेली आहे। पूर्वी सर्व गाव या ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी न्यायचं, अतिशय सुंदर असं नियोजन होतं। त्या ठिकाणी पलीकडून पिण्याच्या पाण्यासाठी एक छोटा गोल पलीकडून छोटी विहीर करण्यात आली होती। त्या ठिकाणी पिण्याचं पाणी न्यायचं शेंदून पलीकडून असं भुयार आहे का, इकडून जर माणूस गेला तर पलीकडच्या साईडने बाहेर निघतो। असं सुद्धा एक या ठिकाणी आतून भुयार आहे, ते पलीकडच्या साईडला जे मी दाखवत आहे ते तुम्हाला ते दिसतंय। तिकडून सुद्धा आपण या बारवामध्ये प्रवेश करून इकडून सुद्धा वरती येऊ शकतो। अशा पद्धतीने अगदी सुंदर असं, आणि पाणी पण खूप याचं गोड होतं। अतिशय जुन्या पद्धतीचं बांधकाम सगळं दगडांचं जे आहे, आणि एक संरक्षण म्हणून ट्रस्ट मंडळीने याला आता सगळीकडून कठडा वगैरे लावून त्याची स्वच्छता एक दिवस सर्व गाळ वगैरे काढून स्वच्छ करण्यात आलं होतं। असं हे पुरातन हे सुद्धा या ठिकाणी खूप मोठं एक ठिकाण आहे। तसेच आता या ठिकाणी चैत्र पौर्णिमा म्हणजे चैत्र महिन्यामध्ये जी हनुमान जयंती असते, हनुमान जयंतीला जगदंबा मातेचा 2 दिवसाचा खूप मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी गावामध्ये भरत असतो। हे जे मी तुम्हाला ठिकाण दाखवत आहेत, जगदंबा मातेचा यात्रा उत्सव असतो 2 दिवसाचा हनुमान जयंतीला। त्या दिवशी या ठिकाणी कडक असा विस्तव केला जातो, आणि त्या विस्तवामधून आपण जी नवस्फूर्ती केलेली आहे, कोणाला बरं लागण्यासाठी जी देवाकडे इच्छा प्रगट केलेली असते जगदंबा मातेकडे, तिची पूर्तता करण्यासाठी मी तुमची 5 वर्ष 15 वर्ष 10 वर्ष अशी मी राड खेळल असं जी एक भक्तांनी जी आपल्या मनामध्ये मनोकामना केलेली असते, ती मनोकामना या ठिकाणाहून 3 वेळेस त्या विस्तवातून जाऊन ती पूर्ण करावं लागते। आणि कुठल्याही प्रकारचा त्या भक्ताला त्रास होत नाही। ज्यावेळेस 3 वेळेस त्या कडक विस्तवातून तो भक्त या ठिकाणाहून जातो त्यावेळेस त्याच्या पायाला अक्षरशः कुठं फोड नाही, काही नाही, एकदम असं हे जगदंबा मातेचं असं जागृत असं ठिकाण आहे। आणि ती नवस्फूर्ती झाली म्हणूनच भाविक लाखो म्हणजे हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी ती राडपूर्ती करतात। या ठिकाणी होम हवनाचा जो कार्यक्रम आहे याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। पहिले जुने जे होते ते पत्रे होते या ठिकाणी, आता नवीनच याचं बांधकाम आता करण्यात आलेलं आहे आणि कामही चालू आहे। या ठिकाणी नवरात्रामध्ये जो होम होतो असतो जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव अंतर्गत, तो होमाचं हे ठिकाण आहे। या ठिकाणी यज्ञ वगैरे होम या ठिकाणी केला जातो। या काही पुन्हा पुरातन मूर्ती आहे, ही भगवान विष्णूंची मूर्ती आहे। चतुर्भुज त्याला म्हटलं, शंख चक्र गदा पद्म सहित करी, याप्रमाणे अवताराची रोशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, असं भगवंताची चतुर्भुज अशी विष्णू मूर्ती या ठिकाणी आहे। आणि हे आता आपण पाहत आहोत भगवान भोलेनाथांचं म्हणजे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, भगवान भोलेनाथांचं म्हणजे महादेवांचं हे जागृत असं ठिकाण। याच ठिकाणी जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर असं महादेवांचं हे मंदिर आहे।
आपण आता दर्शनासाठी आतमध्ये येणारच आहोत. खूप अशी सुरेख अशी छोटीशीच पण खूप अशी मूर्ती आणि भरपूर या ठिकाणी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आतमध्ये सुद्धा अष्टभैरव वगैरे जे आहेत ना ते मंदिराच्या वरती दाखवलेले आहे बघा. अतिशय कोरीव आणि सुंदर असं जुनं पुरातन मंदिर आहे. सर्व अष्टभैरव जे आहेत वरती दाखवलेले आहेत. हे इकडे जे पत्रे दाखवलेले आहेत पलीकडच्या साईडला, या ठिकाणी खडे नवरात्र म्हणून एक प्रसिद्ध आहे. ज्यावेळेस नवरात्र उत्सवामध्ये उपवास असतो ना 10 दिवसाचा, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सर्व उपवास सोडले जातात होम झाल्यानंतर. तर ही जी तरुण मंडळी आहे ज्यांनी जगदंबा मातेसाठी काही प्रार्थना केली, व माझं हे नोकरीचं काम होऊ द्या, किंवा मला हे असं मी आजारी आहे मला बरं वाटू द्या, ज्याची त्याची तपश्चर्या ज्याला फळ भेटलेला आहे, असे भाविक या ठिकाणी पूर्ण 10 दिवस उभे असतात काठी घेऊन. 10 दिवस झोपायचं नाही, बसायचं नाही, उठायचं नाही, सगळा व्यवहार उभ्याने असतो. जेवण करायचा उपवास जरी असला तर उभ्याने, झोपायचं जरी असलं तर चोपाळ्या या ठिकाणी टांगल्या जातो. चोपाळ्यावरती एकच पाय टाकायचा, एक पाय असं जमिनीवरच राहायला पाहिजे. आंघोळ असली तरी उभ्याने करायची. असे 10 दिवसाचं खडे नवरात्र म्हणून ते पण एक जागृत असं या ठिकाणी ठिकाण आहे. हे पलीकडचे जे पत्रे आहेत या ठिकाणी त्यांचे चोपाळे लावले जातात, किंवा हे इकडे पण या ठिकाणी त्यांना योजना करण्यात आलेली आहे. पलीकडच्या त्या सभा मंडप मध्ये त्या ठिकाणी ही सर्व उभी राहणारी मंडळी जी आहेत ती त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने, तिथे समोर जो चोपाळा आहे त्या पद्धतीने तो चोपाळ्यावर लटकवला जातो. लाकडी चोपाळा. चोपाळ्यावरती एकच पायावरती ठेवायचा असा, आणि अशा पद्धतीने ती या स्थितीमध्ये असा 10 दिवसाचा त्यांचा तो कडक असा नियम असतो. बसायचंच नाही अजिबात. 10 दिवस कंटिन्यू 10 दिवस झोपायचं सुद्धा असंच व्हायचं फक्त. जे खाली आणि हातामध्ये काठी असते एक प्रतीक म्हणून आपण उभा आहोत त्याची आठवण राहण्याकरता म्हणा. तो एक असं हातामध्ये अशी एवढ्या उंचीची काठी असते, ती काठी घेऊनच बरोबर फिरायचं म्हणजे आपल्या लक्षात राहतं. किंवा थोडासा उभा राहायचा असला बऱ्याच वेळ तर काठीचं थोडासा असं पाय देऊन आधार घ्यायचा. आणि असं 10 दिवसाचं ते पण एक घोरतप या ठिकाणी ही तरुण मंडळी बरीचशी करत असतात. परिसरातली भरपूर गावं या ठिकाणी जगदंबा मातेचं एवढं पवित्र ठिकाण असल्यामुळे आजूबाजूची तालुक्यातली सर्व खूप अशी गर्दी या ठिकाणी नवरात्र उत्सवात आणि हनुमान जयंतीला यात्रा भरते त्यावेळेस खूप असतात. आणि एरवी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये एक तीर्थक्षेत्र म्हणूनच या ठिकाणी येऊन जात असतात. या ठिकाणी वस्तू भांडार आहे. या ठिकाणी भरपूर अशी भांडी विवाह कार्यासाठी किंवा नवरात्रातील पंक्तीसाठी कशासाठी जरी लागली तर या ठिकाणी हे सर्व भांडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. ट्रस्ट मंडळीने त्याची सोय केलेली आहे. कितीही मोठं लग्न वगैरे जरी असलं किंवा संघच 2-3 पंक्ती जरी गावामध्ये असल्या तरी ते भांडे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. असं सुंदर सगळं नियोजन या ठिकाणी आहे. या ठिकाणी हे पुरातन असं आसरा माताही आहेत, ज्यांना आपण मावल्या म्हणतो. महिलांच्या 7 आसरा जे म्हटल्या जातात त्या आसरा ज्यांना या ठिकाणी समजा ज्यांना त्या असतात. एक आसरा मातेचं ठिकाण पण या ठिकाणी आहे. पुरातून असा भुयारातून पलीकडून जाण्याचा हे रस्ता आहे, किंवा त्या बारवामध्ये पण आपण इथून जाऊ शकतो. अशी सिस्टीम या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि खूप खोल असं खाली पण खूप खोल आहे ते. इथून समजा इकडे जर निघलो आपण तरी पलीकडे निघू शकतो, किंवा तिथं पाणी जायला घ्यायला सुद्धा जाऊ शकतो. अशी सिस्टीम या ठिकाणी जुनी पुरातन करण्यात आलेली म्हणजे सगळीकडे. आणि ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस इथपर्यंत पाणी असतं, वरपर्यंत पूर्ण भरलेलं असतं. हे जे पांढरं दिसतंय ना इथपर्यंत सगळं पाणी भरलेलं असतं. एवढं पाणी याच्यामध्ये पाणी असतं. हो. विठ्ठलनाथ महाराज यांचंही या ठिकाणी गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर ज्या ठिकाणी बाबांचं अखंड वास्तव्य असायचं, आणि ते तिकडं समोर जे दिसतंय पलीकडं तिथं दत्त मंदिर आणि त्यांचं समाधी मंदिर आता गावाच्या पलीकडच्या साईडला. इथली माहिती घेतल्यानंतर आपण त्याही मंदिरामध्ये जाणारच आहोत. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊ. ही आहे जगदंबेच्या मंदिराचं शिखर. अतिशय सुंदर असं प्राचीन या ठिकाणी सर्व देवदेवतांच्या मूर्त्या, काही कलियुगातल्या घोर दृश्य किंवा काही राक्षस दैत्य सगळे या ठिकाणी वरती मंदिरावरती दाखवण्यात आलेले आहेत. जेवढे भगवंताचे अवतार झालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. भगवान विष्णू गरुडावरती बसलेले आहेत. ही जर मूर्ती पाहिली तर हिरण्यकश्यपूला नरसिंह अवतार घेऊन भगवंतांनी जेव्हा मांडीवर घेऊन फाडलं होतं ते पण त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. वर भगवान शेषावर झोपलेले आहेत ते पण मूर्ती दाखवण्यात आलेली आहे. काही दैत्यही दाखवण्यात आलेले आहेत. जगदंबा माता आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीने सर्व 33 कोटी देवता ज्याला म्हणतो आपण आपल्या हिंदू धर्मातील, त्याप्रमाणे सर्व मूर्त्यावरती अतिशय सुंदर अशा, आणि हे खूप पुरातन आहे.
म्हणजे आता काही नवीन बनवलेलं असं काहीच नाही, फक्त कलर वगैरे नवीन 10-20 वर्षानंतर मंदिराचे चेंजेस केले जातात, पण मूर्त्या वगैरे ज्या आहेत त्या पुरातनच आहेत. आणि अतिशय सुंदर असं भव्य मंदिर हे जगदंबा मातेचं या ठिकाणी आहे. मंदिराचं काम चालू असल्यामुळे थोडंसं या ठिकाणी साफसफाई थोडी झालेली नाही, अजून काम चालू आहे म्हणून तसं वाटतंय. पण शुद्ध एकादशी म्हणजे आज कार्तिक वारीच आहे आणि कार्तिक वारीच्या 12 पंक्ती म्हणजे 12 एकादशीला या ठिकाणी हरिभजनाचा कीर्तनाचा कार्यक्रम असतो, दुसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर वद्यवारीला सुद्धा विठ्ठलनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे एकादशीला कीर्तन, द्वादशीला पंक्ती, अशा गावामध्ये जवळपास खूपच म्हणजे वर्षातले जर विचार केला तर फक्त 60-70 दिवस विना पंक्तीचे जात असतील. एवढं मोठं अन्नदान या जगदंबा मातेच्या ठिकाणी आणि या गावामध्ये केल्या जाते. अशी सर्व भाविक मंडळी सगळ्या कार्यामध्ये सहभागी असतात आणि सर्व संतांच्या पुण्यतिथी या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात. अगदी चोकोबारायांपासून तर सर्व नामदेव महाराज, तुकोबाराय, संताजी महाराज सर्वांच्याच पुण्यतिथी, जी संत मंडळींची मांदी आहे ती सर्व पुण्यतिथी या क्षेत्रामध्ये साजऱ्या केल्या जातात. त्याही निमित्ताने खूप मोठं अन्नदान होतं. अधिक मास मध्ये, प्रत्येक अधिक मास मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची श्रीमद भागवत कथा, रामायण कथा, शिवपुराण कथा, अशा कथाही या ठिकाणी 8 दिवसाच्या मंदिरामध्ये केल्या जातात. हे आता आपण प्रथमतः आतमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी गणरायांचं दर्शन म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्येषु सर्वदा, अर्थात गणपतीचं नमन करूनच जगदंबा मातेच्या दर्शनाला आपल्याला अतिशय जुना या ठिकाणी मूर्त्या वगैरे ज्या दाखवलेल्या आहेत, हे सगळे जुनेच आहेत का? पहिल्यापासून सगळं जुनच आहे. थोडस काम चालू असल्यामुळे थोडी साफसफाई झालेली नाही असं दुसरं. आता या ठिकाणी आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. कुलस्वामिनी रेणुका मातेच्या अगदी गाभाऱ्यामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत. अतिशय सुंदर सुरेख अशी मूर्ती जगदंबेची या ठिकाणी भव्य दिव्य आहे. आता आपण त्याच्या दर्शनाकरती जगदंबाच्या मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. माहूरगडची रेणुका माता जी म्हटली आहे तिचे हुबेहूब या ठिकाणी वास्तव्य आम्हाला जाणवत आहे आणि माहूरगडचीच रेणुका माता म्हणून ही जगदंबा माता आहे आमची. जुनी आख्यायिका जर म्हटलं तर एक भक्त या परिसरातील कोणीतरी नेहमी माहूरगडला पायी जायचे आणि त्या भक्तांच्या खातीर नेहमी त्यांची वारी जगदंबेची चालू असायची माहूरगडची. आणि एक दिवस असा काही आला असेल का त्यांना ती जगदंबा माता प्रसन्न झाली म्हणा, किंवा त्यांनी असं साकडं घातलं असेल की मला आता तुझी वारी होणार नाही, तुझ्या जर मनामध्ये असलं काही तर तुम्हाला दर्शन देत जा. आणि म्हणून ही जगदंबा माता इथपर्यंत आलेली आहे आणि याच ठिकाणी त्यांनी आपलं जे निवासस्थान आहे ते निश्चित केलेलं आहे आणि म्हणून जगदंबा मातेचं श्री क्षेत्र भाविलिमगाव म्हणून या ठिकाणी हे प्रसिद्ध झालेलं आहे. शेजारीच तुळजा भवानी मातेची ही मूर्ती आहे. अतिशय सुंदर पाठीमागचा जो मुकुट वगैरे आहे ते सर्व चांदीचं बनवलेलं आहे. गाभाराही अतिशय सुंदर दगडी गाभाऱ्याचं बांधकाम जुनं आहे आणि जुन्या नियमाप्रमाणे जर म्हटलं तर भगवंताकडं, गुरुकडं, श्रेष्ठ जनांकडे नेहमी आपण आदराने वाकून जावं म्हणून तुम्ही सगळं बाहेरून बघत आला असाल. बाकीचे मंदिराचे दरवाजे वगैरे सगळे बाहेरचे सर्व मोठे आहे, पण या ठिकाणी तुम्ही असं लावून भजून किंवा आपण त्याला म्हणतो झुकून यायला पाहिजे त्याप्रमाणे छोटासा असं या ठिकाणी दरवाजा आहे आणि आतमध्ये येण्यासाठी मग आपण जगदंबाच्या मातेचं या ठिकाणी असं दर्शन करू शकतात. अतिशय सुरेख मूर्ती या ठिकाणी ही जगदंबा मातेची आहे. आपल्याला या ठिकाणी हे जे या ठिकाणी जे जगदंबा मातेच्या चेहऱ्यावरती दिसत आहे या ठिकाणी आपले जे गोंधळे असतात या ठिकाणी पूजेला ते ना रोज पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार जर असला तर या ठिकाणी भक्तांच्या ज्या मनोकामना आहेत त्याचं फळ त्याला भेटेल का नाही भेटेल, त्याचं पूर्ण होईल का नाही यासाठी सुपाऱ्या लावल्या जातात आणि त्या सुपाऱ्या लावल्यानंतर उजवा कौल जर दिला तर तुमचं कार्य सफल होणार आहे आणि 3 वेळेस ती सुपारी पाडल्या जाते. असं या ठिकाणचा एक बारीकपण इतिहास आहे आणि हे आज पण या ठिकाणी चालू आहे. आपली जी मनोकामना असेल ती जगदंबा मातेच्या चरणी बोलायची आणि आपण त्या सुपाऱ्या लावण्यासाठी प्रारंभ करायचा पुजाऱ्यांच्या हस्ते
सुपारी लावल्यानंतर मग 3 वेळेस कौल येतो, पहिला दुसरा. उजवा कौल जर आला तर तुमचं कार्य सफल होणार आहे, तुम्ही त्याच्यात यश मिळवू शकता. डावा कौल आला तर आपण समजून घ्यायचं, आपण थांबून घ्यावं. असे दोन्ही बाजू या ठिकाणी दिलेले आहेत. असे जागृत असं जगदंबा मातेचं अतिशय पवित्र ठिकाण आहे. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै रूप श्री गुरुवे नमः. मी गणेश वाकळे, राहणार भावी लिमगाव, भजनी मंडळातील एक सदस्य. आणि आता जी माहिती आपण जगदंबा मातेची दिलेली आहे, या ठिकाणी आता हरिभक्त परायण अशोकजी महाराज बोरुडे हे या ठिकाणी असतात. आपण त्यांच्याशी थोडासा 2 मिनिटं या ठिकाणी सर्व मंदिराची माहिती विचारण्यासाठी वेळ घेऊया. असं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री क्षेत्र भावी निमगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. हे गाव तीर्थक्षेत्र विकासामध्ये तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे. हे जे जगदंबेचं मंदिर आहे पुरातन अशा प्रकारचं आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. जवळच भगवान शंकराचंही मंदिर आहे. पलीकडून पुरातन अशा प्रकारची बारव आहे, ती सुद्धा अहिल्याबाई होळकर यांनी खोदलेली आहे. पुरातन अशा प्रकारचा इतिहास या गावाला आहे असून हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. अलीकडे तीर्थक्षेत्र दर्जामध्ये याचा प्रवेश झालेला आहे. या ठिकाणी सरकारकडून निधी उपलब्ध होतो, विकास कामे झालेली आहेत. तर जिल्ह्यातून आणि औरंगाबाद जिल्ह्यातूनही बरेचसे भाविक या ठिकाणी नवरात्रामध्ये, चैत्र पौर्णिमेला, वर्षभरामध्ये अशा प्रकारची भाविकांची मोठी संख्या या ठिकाणी असते. नवरात्रात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात होतो, यात्राही असते. या गावामध्ये स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराज होऊन गेलेले आहेत. त्यांनी या गावाला परमार्थाचा वारसा घालून दिलेला आहे आणि तो वारसा हे गावकरी आजपर्यंत तो जोपासतात आणि मोठ्या भक्तिभावाने जगदंबेची वारकरी संप्रदायाची उपासना या गावामध्ये चालते. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वात्म सुखनिवासी वैकुंठवासी विठ्ठलनाथ महाराज याच ठिकाणी बाबांचं अखंड वास्तव्य असायचं. आणि एक भगवंताची सेवा आणि भगवंताच्या जवळ म्हणून त्यांनी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी हे पांडुरंगाचं असे अतिशय सुंदर असं मंदिर उभं केलं होतं. आणि अखंड बाबांचं याच ठिकाणी वास्तव्य आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी बाबांची जी आहे ही ध्यान धारणा करण्यासाठी जी रूम होती ती या ठिकाणी बाबा अखंड बसायचे आणि आलेल्या सर्व भाविकांना त्यांचं या ठिकाणी दर्शन व्हायचं, ज्ञान व्हायचं. ते सर्वांना मार्गदर्शन करायचे. आणि याच ठिकाणी बाबा नेहमी बसायचे आणि समोरच अशी सुंदर पांडुरंगाची आणि भगवान गोपाल कृष्णांची, रुक्मिणी मातेची अशी सुंदर अशी मूर्ती आहे. अतिशय टापटीप मध्ये या मंदिराची पहाटे 4 वाजता पूजा केली जाते. पहाटे 4 वाजता या मूर्तींची सुंदर अशी पूजा होत असते. अतिशय सुरेख अशा दोन्ही मूर्ती आहेत. आता हे नेहमी बाबा ज्या ठिकाणी राहायचे, बसायचे ते हे ठिकाण होतं. आणि त्यानंतर 25/2/2009 ला बाबांनी आपला देह ठेवला. देह ठेवल्यानंतर बाबांचं समाधी मंदिर जे आहे बाहेर आता गावाच्या दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिराच्या जवळ बाबांचं समाधी मंदिर खूप मोठं बांधण्यात आले आहे. आता आपण त्या मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहोत. श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, याप्रमाणे या ठिकाणी आपण जे आत्ताच गावामधून बाबांच्या पांडुरंगाच्या मंदिरामधून या ठिकाणी यायचं म्हटलं होतं, ते हे ठिकाण ज्या ठिकाणी बाबांचं अखंड असं समाधी मंदिर आहे. बाबांनी या ठिकाणी 25/2/2009 रोजी बाबांनी आपला देह ठेवला होता आणि या ठिकाणी बाबांचं समाधी मंदिर उभा करण्यात आलेलं आहे. आता आपण त्याच्या दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत. या ठिकाणी आपण आता बाबांच्या समाधी मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करत आहोत. ही मुख्य बाबांची समाधी आहे.
वद्य एकादशी, शुद्ध एकादशी, दोन्ही एकादशीला या ठिकाणी हरिकीर्तनाचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम, आरती आणि त्यानंतर अन्नदान आणि फराळाची पंगत म्हणजे द्वादशीची पंगत आणि एकादशीची पंगत अशी अन्नदानाची सेवा बाबांच्या म्हणजे त्या ठिकाणी जेव्हापासून बाबांचं समाधी मंदिर झालंय तेव्हापासून अविरतपणे म्हणजे 15 वर्ष झालीत या ठिकाणी हे पूर्ण व्यवस्थित सगळं चालू आहे बाबांच्या कृपेने. ही बाबांची समोर भव्य दिव्य अशी मूर्ती होती. या ठिकाणी बाबांची मूर्ती आहे. अतिशय फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला बाबांचा पुण्यतिथी सोहळा खूप मोठ्या थाटामाटामध्ये याच ठिकाणी साजरा होतो. अगदी 4-5 जिल्ह्यामधून या ठिकाणी कमीत कमी 8 ते 10,000 माणसं सर्व भक्तगण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा 3 दिवसाचा त्रिदिनी सप्ताह खूप मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी बाबांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो. या ठिकाणी हे मुख्य बाबांचं समाधी मंदिर आहे. सर्व भक्तगणांच्या सहकार्यातून ही दोन्ही मंदिरं उभा करण्यात आलेली आहेत. माझे नाव बाळासाहेब किसन लोखंडे. आम्ही सदैव विठ्ठलनाथ महाराज यांच्या सेवेसाठी भावी लिमगावमध्ये ते रात्रंदिवस सेवा केली त्यांची. आणि त्यांच्या जेवढून जे शब्द होते काही बाबा तुमचा मुलगा डॉक्टर होईल, मुलगी इंजिनियरला जाईल, हे त्यांचे जे शब्द होते ते परिपूर्ण आमचे बाबांचे झालेले आहेत. आमचे मुलं चांगल्या स्टेजला आहेत आणि बाबांची फार मोठी पडली आमच्या मागे उभी आहे. सद्गुरू विठ्ठलनाथ महाराज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी अगोदर दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली होती आणि तदनंतर मग बाबांचं समाधी मंदिर या ठिकाणी झालं होतं. ज्यावेळेस बाबांनी आपला देह भगवंताच्या चरणी समर्पित केला तेव्हा त्या ठिकाणी बाबांना समाधीस्थ करण्यात आलं होतं. 25/2/2009 या दिवशी बाबांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे आणि हे भगवान दत्तात्रयांचं अधिष्ठान अतिशय सुंदर सुरेख छोटीशीच मूर्ती आहे पण खूप असं भव्य मंदिर आम्ही या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या भाविकांसाठी सोय म्हणून या ठिकाणी पाणी फिल्टरही बसवण्यात आलेलं आहे. शुद्ध पाण्याचा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं सुंदर असे नियोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी. आणि या ठिकाणी पूर्ण कंपाऊंडचंही काम आता प्रगतीपथावर चालू आहे. आकर्षक असं सर्व मंदिराचं परिसर या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या भक्तगणांच्या सहकार्याने करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भावी निमगाव या ठिकाणाची सविस्तर माहिती घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री गणेशजी वाकळे व समस्त गावकरी मंडळींचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जगदंबा माता की जय.